तर हा व्हिडिओ माझ्या पार्लरवाल्या मैत्रिणींसाठी जे डमी आपण हेअर कटसाठी सिंथेटिक हेअरची मुलींना शिकवण्यासाठी वापरतो, त्या डमीवर चुकून कधी हेअर स्प्रे वगैरे मारला गेला तर डमीची हालत अशी होते. तुमच्यासोबत असं झालेलं असेल, जर तुम्हाला कळत नसेल की आता हिला चांगलं कसं करायचं, तर चला मी सांगते. तर माझ्या डमीचे तर इतके केस खराब झाले होते की माझे म्हणजे इतके गुंतले होते की माझे बोटंसुद्धा त्याने थोडे थोडे चिरले गेले. तर इथे मस्त थोडं हलकं हलकं पाणी टाकायचं. तिला बिलकुल असं जास्त ओलं नाही करायचं. हलकं हलकं पाणी टाकून याच्यावर आपल्याला हेअर स्पाचा जो क्रीम येतो आपला तो लावायचा. अगदी थोडासा घ्यायचा आणि पूर्ण केसात छान असा लावायचा. तिच्या पूर्ण केसांना लागला पाहिजे. जिथे जिथे खास करून जास्त गुंतलेली आहे, स्प्रे वगैरे मारला गेलेला असेल तर त्या ठिकाणी तर चांगलं लावायचा आणि मस्त 5 ते 7 मिनिट मसाज करायची तिच्या केसांना. आणि 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही त्याचा रिझल्ट बघायला जाता. तर मस्त असं छान असं तिला चांगलं ट्रीट करून मस्त असं प्रेमाने तिच्या केसांना चांगलं क्रीम लावून घ्यायचा. क्रीमची ॲप्लिकेशन मस्त झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर तिला थोडंसं हलकं हलकं पाणी टाकून वॉश करून घ्यायचं. आणि आता तुम्ही इथे बघू शकता की डमीचे केस खूप छान झालेले आहे. तर आपण आता परत या डमीवर हेअर कट करू शकतो. तर या डमीवर कधीच आपल्याला सिंथेटिक हेअरवर हेअर स्प्रे नाही करायचा.